आम्ही जिथे जिथे अशा पद्धतीने आपल्याकडे लोकांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्या प्रत्येक मीटिंगला आम्ही तहसीलदाराशी हा विषय बोललेला आहे, आम्ही कलेक्टरशी हा विषय बोललेला आहे। त्याच्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जनता दरबारामध्ये सुद्धा पाठवलेले आहेत। तर जे जे कार्यकर्ते आहेत ते जनता दरबारमध्ये गेले, परंतु इथले असलेले पोल्युशनचे अधिकारी, इथला काही भाग आहे या कल्याणच्या अंडर येतो आणि आमचं असं म्हणणं आहे की आमचा तालुका हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे, तर पोल्युशनचा जे अधिकारी जे पण आहेत ते पालघरमध्येच समाविष्ट झाले पाहिजेत, ते कल्याणला नको। कल्याण हा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जो पोल्युशनचे जे अधिकारी आहेत संपूर्ण अधिकारी इथे असताना, कार्यालय सुसज्ज असताना सर्व शासकीय अधिकारी, शासकीय यंत्रणा ह्या जिल्ह्यासाठी सेपरेट असली पाहिजे आणि ती एकाच कॅम्पसमध्ये असली पाहिजे। म्हणजे तुम्हाला तक्रार करायला कलेक्टरकडे आम्हाला पालघरला जावं लागतं आणि पोल्युशन कंट्रोलला तक्रार करायला कल्याणला जावं लागतं। मग याच्यासाठी आमची जी लोक आहेत त्यांना सातत्याने एखादी तक्रार करत असताना इथल्या अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने प्रशासनावर सरकारचा कंट्रोल असायला पाहिजे तो तशा पद्धतीने हे होत नाही। हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इथले शेतकरी आणि शेतमजुराचा सर्वात मोठं नुकसान आहे। हे वरबडण्याचं काम इथले अधिकारी करत असतात आणि इथे असलेले अधिकारी जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही आणि तुम्ही सातत्याने बघताय का प्रत्येक अधिकाऱ्याचा फॉर्म 16 भरून घेतला जातो, परंतु 16 भरल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधींना 5 वर्षामध्ये त्यांचा डाटा द्यावा लागतो की तुमचं उत्पन्न किती वाढलं, तुमचं किती तुमची प्रॉपर्टी झाली। तर तशाच पद्धतीने प्रत्येक वर्षाला प्रत्येक अधिकाऱ्याला तशी त्याची प्रॉपर्टी डिक्लेअर करावी लागते आणि तो फॉर्म भरून घेतला जातो। या फॉर्मवर त्याच्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटचे इन्चार्ज किंवा त्यांच्या जे मिनिस्टर आहेत ह्यांनी तशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनावर सरकारचं लक्ष नाही किंवा सरकारचा कंट्रोल नसल्यामुळे इथल्या सर्वसामान्यांना या अशा पद्धतीने शेतकऱ्यांना, शेतमजुरांना हे प्रदूषणाच्या खाईत लोटण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे। पार्टी म्हणून, काँग्रेस म्हणून सातत्याने त्या बाधित लोकांच्या मागे उभी राहते आणि याच्याही पुढे उभी राहणार, कारण जे प्रदूषणकारी कारखाने आलेत याच्यात सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांनाच बसणार आहे। कारण त्याच्यातून जो कार्बन उत्सर्जित होतो किंवा त्याच्यातून जे प्रदूषणाचे जे जे निघतंय त्यांचा सगळ्यात जास्त परिणाम आमच्या शेतीवर होतो आणि जेव्हा झाडं फुलतात किंवा जेव्हा आमचं भात शेतीचा फुलोरा येतो त्याच्यावर हा कार्बन बसल्यानंतर आम्हाला जो उतारा यायला पाहिजे, हेक्टरी आम्हाला एक साधारण 30 क्विंटल भात पिकायला पाहिजे किंवा 25 क्विंटल भात पिकायला पाहिजे, शासनाच्या याच्याने 23 क्विंटल भात पिकतं, तर 23 क्विंटल भात न पिकता आम्हाला ते 17-18 क्विंटल भात पिकतं। अशा पद्धतीने शेतकऱ्याला होते। आज ह्या तालुक्याची, ह्या जिल्ह्याची पोझिशन अशी आहे का भात शेतीचा मजूर सुद्धा मजुरी वाढलेला आहे। ही मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती लावायलाही तयार होत नाही, कारण त्याला उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही आणि हे करत असताना शेतीपासून वंचित होण्याचं काम करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून सातत्याने होत असतं। शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीने त्याला हमी भाव मिळत नाही, हमी भावाने खरेदी केले तर त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही। अशा पद्धतीने चहू बाजूने हा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। बघूया आता आमचे नेते राहुलजी गांधी सातत्याने शेतकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि आम आदमीच्या मागे सातत्याने उभे राहतात।